ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। पांडे काका राम राम. राम राम. काका नाव सांगा तुमचं पूर्ण. किरण देवीदास पांडे, राहणार कोठारी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. यवतमाळ. आपण ह्याची काल 30 ऑक्टोबरला पण एक शूटिंग केली होती. हो आपण त्यावेळेस इथे दोघं तिघच होतो. हो आता रात्री मीटिंग झाली गावात. हो ज्यावेळेस शूटिंग दाखवली त्यावेळेस म्हणजे हे आपले बाजूचे नरवाडे काका, हो हे डॉक्टर साहेब, हो आता हे प्लॉट बघण्यासाठी आले. हो काका आता इथे हे सेंद्रिय खताचा वापर केला आहे हळदीला. बरं. आता बाकीच्या गावातल्या हळदी, हां आता तुमच्याकडे पण हळद आहे, हो हो रासायनिकची पण आहे आणि आपली ग्रीन प्लॅन्टची पण आहे. इतर हळदीमध्ये आणि पांडे साहेबाच्या हळदीमध्ये काय वाटतं फरक बराच जमीन आसमानचा फरक आहे ना. आहे ना. आता जमीन आसमानचा फरक म्हणजे सांगण्यासारखं इतर जे लोक आता हे शूटिंग बघणार आहेत. इतर याच्यामध्ये कसं, एक तर हाईटही भरपूर आहे हां, आणि फुटवे पण सुंदर काढले, फुटे भरपूर आहेत. भरपूर आहे. ह्याचे कलर कसं आहे, रोगाचं प्रमाण हां, रोगाचं प्रमाण नाही ना, अगदी म्हणजे पानं क्लिअर आहेत. पाणी क्लिअर आहे. आता जे प्रमाण दिसलं इथं करप्याचं हो ते किती टक्के आहे? 3-4% आहे. आता इतर जे प्लॉट आहेत गावातले करप आलेले, त्यांच्या हळदीच्या कलरमध्ये, रोगामध्ये आणि ह्या हळदीच्या प्लॉटमध्ये रोगामध्ये विशेष फरक. हळदीमध्ये 50% करपा आहे ना जवळपास. आता 50% करप आहे. हा, आता याच्यात ते 4 ते 5% जरा जास्तीत जास्त आहे. हा. म्हणजे इथं प्रमाण कमी आहे, बाकीचं जास्त आहे. बाकीचं जास्त आहे. तर आता ह्याचा वापर तुम्ही पण केला का 1 एकरसाठी? हो हो. तर तुम्हाला काय रिझल्ट भेटला? आता मी कसं सुरूपासून त्याची ट्रीटमेंट केलीच नाही. अर्ध्यामध्ये केली. हा, अर्ध्यामध्ये ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या हळदीचा प्रॉब्लेम काय होता? एक तर ते पिवळी पडलेली होती ना. पिवळी होती. फवारणी केल्यानंतर आपण कसं त्याच्यात थोडस कलरही बदल झाला. हा, फुटवे पण काढले. फुटवे काढले. आता जिथं नाही वापरलं हम्म. आणि जिथं ही ट्रीटमेंट केली, तर तुमच्या 2 हळदीमधला फरक काय हा, फरक जाणवतो ना. जाणवतं? आता इथे हे 100% सुरुवातीपासून बेणे प्रक्रियेपासूनची प्रक्रिया आहे. हा हा. तर आपलं अर्ध्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. नाही. तर पांडे काका, हो, बोला. इतर जे शेतकरी आहेत, हळदवाले, कापूसवाले, हो. तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश? किंवा त्यांनी पण याच प्रकारचे औषधी आपले ग्रीन प्लॅनेटचा वापर करून हा, भरघोस उत्पन्न घ्यावं. आता दरवर्षी तुम्ही रासायनिक पद्धतीने करत होता, हो. तर त्या खर्चामध्ये आणि ह्या खर्चामध्ये जवळपास 1-2 हजार रुपयाचा फरक पडते. 1-2 हजार रुपयानं कमीच पडेल. हे म्हणजे कमी लागते. कमी लागतील, हा, पण त्याची क्वालिटी चांगली मिळेल ना. हा, कमी पैशात क्वालिटी चांगली मिळेल. कमी पैशात चांगली क्वालिटी. हा. आता इथं आपल्या गावातले पण तुम्ही सांगितले की ते शेतकरी आहेत आपले, हो. 3 वर्षापासून सेंद्रिय शेती करणारे. हो. तर थोडंच पुढे या भाऊ. म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न असते की सेंद्रिय शेतीला सुरुवात केल्यानंतर नुकसान होईल. काका, तुमचा अनुभव काय सेंद्रिय शेती बदलता 3 वर्षातला? काही नुकसान झालंय का? माझं जीवामृतावर आहे ना, झिरो बजेट जीवामृतावर आहे. आता डोक्यात संकल्पना असते की रासायनिक खतं बंद केल्यानंतर उत्पन्न घटतं का काय? तुमचा अनुभव काय 3 वर्षातला? माझा अनुभव असा आहे की बिलकुल घटणारच नाही. घटना नाही ना. म्हणजे इतर शेतकऱ्यांनी पण सेंद्रिय शेती करावं, झिरो बजेट माध्यमातून. झिरो बजेट सेंद्रिय शेती हा, करायला पाहिजे. करायला काळाची गरज आहे. काळजी करा. तर ह्याचं मार्गदर्शन, माहिती आपल्याला हे परमेश्वर म्हणून दिली. हो. परमेश्वर जाधव. हो. चालते काका, धन्यवाद. हो.